सोनिया गांधी मंदिर मार्ग पोलीस स्थानकात राहुल गांधी आणि प्रियंका गांधींना पोलिसांनी ताब्यात घेतलं। त्यानंतर पोलिसांना जाब विचारला। 3 तासांनंतर दोघांचीही करण्यात आली सुटका। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाजवळ हाय व्होल्टेज ड्रामा। धरणे आंदोलनानंतर राहुल गांधींनी पोलिसांना उचलून गाडीत टाकलं। परिसरात मोठा गोंधळ। सरकार संसदेत चर्चेसाठी तयार, मात्र राहुल गांधी मागण्यांवरून पलटले। केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामाही मागितला। कोणत्या मागण्या करायच्या ही माझी मर्जी असं राहुल गांधी म्हणाले। जितेंद्र सिंह यांचा हा आरोप। नीट पेपरफुटी प्रकरणात गृहमंत्री अमित शहांनी सभागृहात स्पष्टीकरण द्यावं। गृह सचिवांनी चर्चेवेळी उपस्थित राहावं। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा। काँग्रेसच्या 4 मागण्या सरकारकडून सभागृहात चर्चेचं आश्वासन। राजकीय हेतूसाठी मुलांच्या भविष्याशी खेळू नका। नीट प्रकरणी तात्काळ कारवाई केली आहे। विरोधकांकडून दिशाभूल करण्याचा प्रयत्न होतोय। एनडीएच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं हे विधान। शरद पवार यांनी जंतर मंतर मैदानावरती अभिजित दिपके यांची भेट घेतली। सीजेपीच्या प्रमुख 4 मागण्यांबाबत दिपकेंची पवारांसोबत चर्चा। विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत शांत बसणार नाही, पवारांचा सरकारवरती निशाणा। लाठीचार्ज नंतरही विद्यार्थ्यांचा जंतर मंतरवर ठिय्या। पोलिसांची मुलींना मारहाण, डोकी फोडली। हे विद्यार्थी आतंकवादी आहेत का? सरकारला लाज वाटायला हवी, अभिजित दिपके यांची टीका। विरोधकांचा कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला पाठिंबा। उद्धव ठाकरे दिल्लीमध्ये दाखल। जंतर मंतरवरील आंदोलनस्थळी जाणार। अरविंद केजरीवाल यांच्याकडून दिपकेंची भेट घेत पोलिसांच्या लाठीचार्जचा निषेध। फेसलेस आंदोलनामध्ये काहींकडून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करण्यात आला। पोलिसांचं नियंत्रण नसतं तर अनावश्यक गोष्टी घडल्या असत्या। आंदोलकांच्या खांद्यावरती बंदूक ठेवून काहींचं स्वार्थी राजकारण सुरू आहे। मुख्यमंत्री फडणवीस यांचा हा निशाणा। सरकार मानसिक रुग्ण झालंय का? सरकारला रुग्णालयात भरती करण्याची गरज। मोदी पंतप्रधान असताना आंदोलन चिरडलं, हे इतिहास लक्षात ठेवेल। लाठीचार्जवरून राज ठाकरे यांचा संताप। सोनम वांगचुक यांना सफदरजंगमधून मेदांता रुग्णालयामध्ये हलवलं। पत्नी गीतांजली यांची मागणी दिल्ली हायकोर्टाकडून मान्य। डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरही ग्लुकोज घेण्यास नकार, केवळ ORSवर उपचार सुरू।